जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णाष्टकम्. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, मृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. मृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं मृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं मृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्ययः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्. भवे भवे सुभक्तिमान्. इति श्रीमच्छङ्कराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णं. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय.
स्कंद दुसरा आणि अध्याय 6वा अध्याय. या दुसऱ्या स्कंदामधला पहिला अध्यायसुद्धा अशाच प्रकारचा होता, ज्यामध्ये ध्यानविधी आणि भगवंताच्या विराट स्वरूपाचे वर्णन केलं होतं. ध्यानविधी म्हणजे भगवंताचं ध्यान कसं करावं. रामरक्षामध्ये आपण जे म्हणतो, ध्यायेद अजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं ददत मूर्जटान मंडनं रामचंद्रम. म्हणजे अशा सर्व अलंकाराने विभूषित अशा रामाचं ध्यान करावं. त्यामध्ये सगळे विशेषणं दिलेली आहेत. नुसते अलंकारच आहेत असं नाही. ध्यायेत अजानुबाहुं म्हणजे त्याच्या शरीराच्या भागाचं वर्णन आलं. ध्यायेत अजानुबाहुं धृतशरधनुषं, ज्याने हातामध्ये धनुष्य धारण केलेलं आहे, अशा प्रकारे त्या रामाचं ध्यान करावं. आणि मग पुढे आता ध्यानम आणि मग रामरक्षेला सुरुवात होती. तसं या ठिकाणी ध्यानाचा विधी सांगितलेला आहे. भगवंताच्या ध्यानाचं विधी असा की त्याच्या चरणापासून आपण सुरुवात करावी. अगदी अंगठ्याच्या बोटापासून, पायाच्या अंगठ्याच्या बोटापासून ते वरपर्यंत, त्याच्या मस्तकावर, त्याच्या कपाळावर आणि वर केसांपर्यंत इथपर्यंतचं ध्यान करावं, असा विधी या ठिकाणी सांगितला. तो आपण पहिल्या अध्यायात, याच दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायात पाहिला. आणि मग भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. विराट स्वरूप म्हणजे त्याचं स्थूल स्वरूप. आता स्थूल आणि सूक्ष्म याचं पुन्हा विवेचन करायची आवश्यकता नाही. स्थूल म्हणजे आपला जसा देह आहे तसा भगवंताचं तर विराट स्वरूप आहे. त्याच्या पायापासून ते त्याच्या कपाळापर्यंत सगळ्या अवयवांचं वर्णन स्थूल रूपाने कसं केलं ते आपण पहिल्या अध्यायात पाहिलेलं आहे. आता हा जो 6वा अध्याय आहे त्यामध्ये तीच गोष्ट आहे, पण विराट स्वरूपाच्या विभूतीचं वर्णन केलेलं आहे. आता विराट स्वरूपाच्या विभूती म्हणजे त्यापासून निर्माण झालेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत विराट स्वरूपापासून, त्यांचं वर्णन या 6व्या अध्यायात केलेलं आहे. आता यामध्ये सुरुवातच अशी आहे, ब्रह्मोवाच. मागच्या वेळेस जसं मी सांगितलं, ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद असणारे हे सगळे अध्याय आहेत. या ठिकाणी नारदाने प्रश्न विचारले आणि ब्रह्मदेव त्याचे उत्तर सांगत आहेत. त्यामुळे आता या अध्यायाची सुरुवात जी आहे ते ब्रह्मोवाच. ब्रह्मदेव सांगतात, वाचाम वह्नेर मुखम क्षेत्रम छंदसाम सप्तधातवः हव्यकव्यामृतानानं जिह्वाम सर्व रसस्य च. म्हणजे विराट स्वरूपाच्या मुखाचं एक पहिल्यांदाच उदाहरण घेतलं. मुख म्हणजे त्या मुखामध्ये देवता जी आहे, म्हणजे जे जे इंद्रिय आहेत त्याच्या अधिष्ठात्र देवता असते, तसं विराट स्वरूपाच्या मुखामध्ये देवता जी आहे ती अग्नी आहे. या विराट स्वरूपापासून सप्तधातू निर्माण झालेले आहेत. आता सप्तधातू कोणते ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर 7 छंद. 7 छंद म्हणजे गायत्री, त्रिष्टुप, अनुष्टुप, उष्णिक, बृहती, पंक्ती आणि जगती. म्हणजे या 7 छंदाची उत्पत्ती झालेली आहे. मराठी व्याकरणामध्ये या 7 छंदाचं चांगल्या प्रकारे विवेचन दिलेलं असतं. गायत्री जे आहे त्याच्यात त्रिष्टुप आहे, अनुष्टुप छंद. आता अनुष्टुप छंद कोणतं आपल्याला नेहमीसाठी लागतं ते लक्षात ठेवण्यासाठी रामरक्षामधले श्लोक या अनुष्टुप छंदामध्ये आहेत. गीतेमधले श्लोकसुद्धा या अनुष्टुप छंदामध्ये आहेत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः. याचं कसं उदाहरण आणि कसं लक्षात ठेवायचं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजे हे 4 आणि 4 8 अक्षरं झाले. आणि या अनुष्टुप छंदामध्ये 4 चरण असतात आणि प्रत्येक चरणामध्ये 5वं अक्षर जे आहे ते लघु असतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता. स हे लघु आणि गुरु हे थोडंसं व्याकरणाचं ज्ञान असलं की समजायला थोडं सोपं जातं. त्यानंतर दुसरं आणि 4थं चरण असतं, त्यामध्ये सुद्धा 7वं अक्षर हे लघु असतं. हा सगळा टेक्निकल भाग झाला. पण हे लक्षात घ्या की या विराटाच्या स्वरूपापासून या सप्तधातू आणि सप्तछंद निर्माण झाले, यांची उत्पत्ती झाली. आता त्यामधलं एक घेतलं रसनेंद्रिय. रसना म्हणजे आपली जिव्हा, रसनेंद्रिय. विराटाचं रसनेंद्रिय जे आहे त्याची अधिष्ठात्री देवता जी आहे ती वरुण आहे. आणि म्हणून या ठिकाणी मनुष्य, पितर आणि देवता यांना भोजन करण्यासाठी योग्य असं अमृतमय अन्न म्हणजे सर्व प्रकारचे रस हे सर्व त्या विराट पुरुषाच्या जिभेपासून निर्माण झाले आहेत.
श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये सुद्धा पुन्हा एक मंत्र येतो, पाताल भूतल व्योम चारिण छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्ता असते रक्षितम राम नामभिः. त्या रामाने माझं रक्षण करावं. रामरक्षेमध्ये इतर सगळ्या अनेक अवयवांचं रक्षण कोणत्या कोणत्या रामाच्या कोणत्या रूपाने करावं ते सगळं दिलेलं आहे. या 11व्या श्लोकात सांगतात, पाताल भूतल व्योम म्हणजे पाताळामधून, भूतल म्हणजे या पृथ्वीवरून, आणि व्योम म्हणजे आकाशातून जे काही माझ्यावर विघ्न येणार आहे त्या सगळ्यांचं चारिणश छद्मचारिणः आणि न द्रष्टुमपि शक्ता असते. कारण तुझ्याशिवाय दुसरं कोणी माझं रक्षण करणार नाही असं मला न दृष्टुमपि म्हणजे मला काही ते वाटत नाही, दिसतही नाही. आणि मग रक्षितम राम नामभिः त्या रामाने असं मला तिन्हीकडून त्यांचं रक्षण करावं असं ते देतात. तसंच या ठिकाणी हव्य आणि कव्य असे 2 शब्द आहेत पहा. हव्य कव्यामृत अन्नानाम. आता हव्य म्हणजे काय, की देवतासाठी तयार केलेलं अन्न. आपण रोज जे नैवेद्य दाखवतो ते देवतांसाठी असलेला नैवेद्य आहे. आणि नैवेद्य दाखवताना आपलं जसं पुजारी म्हणा, आपण स्वतः जेव्हा पूजा करतो तेव्हा आपलं जानवं जे आहे ते जानवं डाव्या खांद्यावर असतं आणि उजव्या बाजूला खाली सोडलेलं असतं. त्याला म्हणायचं सव्य. सव्य, जानवं सव्य करा गुरुजी सांगतात आपल्याला. आणि श्राद्धाच्या वेळेस ते सांगतात आता अपसव्य करा. अपसव्य म्हणजे डाव्या खांद्यावरचं जानवं जे आहे ते आता उजव्या खांद्यावर घ्या आणि डाव्या बाजूला ते खाली सोडा. त्यामुळे सव्य आणि अपसव्य हे 2 शब्द नवीन आले. आणि हव्य आणि कव्य. हव्य म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे देवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले अन्न, जे काही आपण शिजवलं असेल, जे काही आपण देवाला समर्पण करत आहोत ते हव्य झालं. आणि पितरांसाठी जे आहे त्याला म्हणतात कव्य. आता हवी जो शब्द आहे तो यज्ञामध्ये वापरात येणारा, त्याला हवी, हविषान्न, पुन्हा पुरडस असं सुद्धा म्हणतात, आहुती असं सुद्धा म्हणतात, इडा म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी या देवतांना प्रसन्न करण्यासाठी दिलेल्या आहेत. श्रीमद भागवतामध्ये पुढे येणाऱ्या 7व्या स्कंदामध्ये 15वा अध्याय जो आहे त्यामध्ये जवळपास 15 श्लोक यासाठी दिलेले आहेत. त्यामध्ये अगदी विस्तृत असं वर्णन आहे. गृहस्थाश्रमी लोकांसाठी मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी काय काय करावं, कशाची आहुती द्यावी हे सगळं विस्ताराने पुढे दिलेलं आहे. नारदजी त्या 15व्या अध्यायामध्ये सांगतात युधिष्ठिराला की ब्राह्मणाची निष्ठा जी आहे ती कशा प्रकारे व्यक्त होती, की ब्राह्मणाची निष्ठा त्याच्या कर्मामध्ये असते. कर्म हे सचोटीने असलं पाहिजे. कर्माचा हेतू हा शुद्ध असला पाहिजे. कर्म हे स्वार्थासाठी नसावं. त्या कर्मामध्ये जगताचं कल्याण असावं. असं जसं ब्राह्मणाचं आहे तसंच ब्राह्मणांचा अजून एक निष्ठा असते, ती म्हणजे ती वेदांवर निष्ठा आहे. मग वेद प्रमाणित जे आहे ते आपण आचरणात आणावं. वेदाने जे निषिद्ध ठरवले आहे ते आपण त्याग केला पाहिजे त्या गोष्टींचा. काही ब्राह्मण जे आहेत ते तपस्येमध्ये मग्न असतात. तप जे आहे ते कशा प्रकारे करायचं, तपाचं अनुष्ठान ते कसं करावं, त्याचा सगळा विधी हे सगळं ब्राह्मणाची निष्ठा त्याकडे असते. त्याचप्रमाणे काही ब्राह्मण जे आहेत ते स्वाध्याय तपयज्ञोयम म्हणून स्वाध्याय म्हणजे अध्याय, स्वतः केलेला अध्याय म्हणजे अध्ययन यजन याजन हे जे आहेत ही सगळी 6 कर्म ब्राह्मणाचे सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर ज्ञानसंपादन करणे, अनेक ग्रंथांचा अभ्यास करणे. अनेक ग्रंथाचा अभ्यास करून आपल्याला जो आनंद प्राप्त झाला तो इतरांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा ब्राह्मणाचं काम आहे आणि त्यामध्ये ब्राह्मणाची निष्ठा आहे. आणि त्याचप्रमाणे योग, खऱ्या अर्थाने योग, रामदेव बाबा जे सांगतात ते योग हा योग नाही. तो जो आहे तो शरीराच्या समृद्धीसाठी असणारा तो योग आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण आजकाल फॅशनमध्ये मी आता योगा करायला चाललो, तर योगा शब्द आहे. योगा कुठे शब्द नाही, पण योग शब्द आहे. आणि हा जो योग आहे तो शरीराच्या संपत्तीसाठी आहे, पण पारमार्थिक दृष्टीने योग हा शब्द वेगळा आहे. त्या योगाचा अर्थ माझ्या प्रत्येक क्रियेमधून मी भगवंताशी जोडलेला जावा, हा जो अर्थ आहे तो योगाचा अर्थ परमार्थिक दृष्टीने आहे. आता गृहस्थ पुरुषाने श्राद्ध असो किंवा देवपूजा करताना आपल्या कर्माचे अक्षय फळ, आपल्या कर्मातून आपल्याला प्राप्त होणारं जे काही फळ असेल ते भगवंताला, त्या पितरांना अर्पण केलं पाहिजे. म्हणून ज्ञाननिष्ठ पुरुषांनाही हव्य आणि कव्य हे दान अर्पण केले पाहिजे. त्याचप्रमाणे विराटाच्या आता एक आपण हे पाहिलं की
त्याचे मुख, त्यामध्ये असणारं त्याचं ते मुखामधलं इंद्रिय आणि तिथली अधिष्ठात्री देवता पाहिली आपण. आता ते म्हणतात की विराटाच्या नाकाच्या छिद्रापासून, नाकाची जशी आपली 2 छिद्र आहेत तशी त्या विराटाच्या नाकाची 2 छिद्र आहेत. त्यापासून काय निर्माण झालं की प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण जे आहेत ते विराटाच्या नाकाच्या छिद्रापासून उत्पन्न झाले. हा अध्याय जो आहे त्या अध्यायाचंच आहे की विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन. म्हणजे विभूती म्हणजे ज्यामध्ये विराट स्वरूप आहे, विराटाचं स्वरूप दिले आहे, सूक्ष्म स्वरूप दिले आहे. तर त्यामध्ये हे 5ही प्राण जे आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे जे आहेत की ते त्यापासून निर्माण झाले. विराटाच्या कानापासून जे आहे, आपण म्हणतो आपलं कान जे आहे ते आपल्या कानाचं कार्य काय आहे की शब्द जे आहे ते श्रवण करणं, श्रवणेंद्रिय आहे आणि शब्द हा विषय आहे. आता हे शब्द आणि ते श्रवण करण्याची क्रिया ह्या दोन्ही या विराटापासूनच उत्पन्न झालेल्या आहेत. म्हणून आनो भद्रा कृण्वन्तु ऋग्वेदामधला मंत्र आहे की माझ्याकडे येणारे म्हणजे माझ्या कानावर पडणारे प्रत्येक शब्द हे मला प्रसन्न करोत, मला पवित्र करोत. आनो भद्रा कृण्वन्तु. भवान्स जर्नल नावाचं एक मासिक होतं, आता येतं की नाही माहीत नाही. KM मुन्शी यांचं नाव जर आपण ऐकलं असेल तर ते त्याचे मुख्य प्रवर्तक होते. त्याने हे मासिक सुरू केलं भवान्स जर्नल आणि त्यामध्ये जे मुख्य त्यांचं ब्रीद वाक्य आहे ते हेच आहे, आनो भद्रा कृण्वन्तु, की सर्व दिशांकडून माझ्याकडे भद्र म्हणजे चांगलं हेच माझ्या कानावर पडो. तसंच या विराटाच्या रोमापासून, म्हणजे रोम म्हणजे अंगावरचे असणारे छिद्र, आपल्या अंगावर हे छिद्र असतात, त्याचं कार्य वेगळं असतं. पण ते जे कार्य करतात ही छिद्र आणि त्यावरनं असणारे बारीक बारीक जे लव आहेत, केस आहेत, ते या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करणं, या शरीरामधून निर्माण झालेला घाम जो आहे तो बाहेर काढणं, असं त्यांचं सगळं कार्य असतं. पण हे सगळं कार्य त्यांना कोणापासून प्राप्त झालं किंवा ते कशापासून मिळालेलं आहे तर ते विराटापासून, विराटाच्या रोमापासून हे सगळं प्राप्त झालं. म्हणून सगळे यज्ञ, स्पर्श, वायू हे सगळं त्या विराटापासून उत्पन्न झाले. म्हणजे यालाच एका दृष्टीने विराट स्वरूपाच्या विभूती असं म्हणलेलं आहे. आता केस, दाढी, मिशा आणि नख म्हणजे विराटाचे जे आहेत त्यापासून काय काय निर्माण झालं, त्यामध्ये आहे मेघ, वीज, पाषाण, लोखंड हे धातू, हे सगळे त्यापासून निर्माण झाले. म्हणजे आपणही या गोष्टी पाहत असताना आकाशात मेघ आले, पावसाळ्यात जास्त दिसतात. आता यावेळेस निरभ्र असं आकाश आहे. मग पावसाळ्यामध्ये जे ढग दाटलेले दिसतात आपल्याला, त्याकडे पाहताना आपला भाव ह्या विराटाच्या स्वरूपापर्यंत गेला पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण परमहंस 8-10 वर्षाचे असताना रामकृष्ण मठाचे जे लहान लहान पुस्तकं असतात, अगदी लहान मुलांसाठी असलेलं पुस्तक का असेना, त्यामध्ये खूप छान असं चित्र काढलेलं दिसतं आपल्याला. भाताची शेती आहे, शेतीच्या बांधावरून 8-9 वर्षाचे हे रामकृष्ण पळत पळत आपल्या घरी जात असतात. आकाशामध्ये त्यांचं लक्ष जातं, थोडेफार ढग दिसतात आणि बगळ्यांची माळ म्हणजे बगळे, अनेक बगळे ते आकाशातून उडत जाताना त्यांना दिसतात. आता ह्या गोष्टी तर आपणसुद्धा पाहतो, पण आपण पाहतो ते अरे वा किती छान बगळे आहेत, अरे वा कसे ढग आहेत, तो ढग हत्तीसारखा दिसतो, तो ढग अमक्यासारखा दिसतो, इथपर्यंतच आपली नजर किंवा आपली बुद्धी इथपर्यंतच काम करते. पण भगवान रामकृष्णांना हे पाहून त्याच्या पलीकडे असणारं विराटाचं जे स्वरूप आहे त्याचं ध्यान त्यांना लागतं आणि त्या ध्यानात ते पळत असतानासुद्धा आपल्या शरीराचं कुठलाही विचार न करता ते ध्यानामध्ये असे मग्न होतात की ते त्या 2 शेतांच्या मधले धुरा जे म्हणतो आपण त्यावरच ते खाली पडतात, आदळतात, रक्तबिंबाळ झालेले आहेत आणि त्या अवस्थेत ते बेशुद्ध झालेले असतात. आणि मग इतर गावकऱ्यांना ते दिसले आणि म्हणून या छोट्या रामकृष्णांना ते आपल्या घरी घेऊन आले. म्हणजे त्याच स्वरूपामध्ये जे जे सृष्टीमध्ये दिसतं ते त्याच्या पलीकडे दृष्टी गेली तर विराट आहे आणि तिथेच जर दृष्टी थांबली तर हे सगळं दृश्य नाशिवंत हे सगळं जग आहे. हा विचार या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. आता अजून एक गोष्ट दिलेली आहे की विराटाच्या भुजांपासून संरक्षण करणारे लोकपाल निर्माण झाले. म्हणजे लोकपाल जे आहेत ते विराटापासून निर्माण झालेले आहेत. आता लोकपाल हा शब्द जो आहे आजही आपल्या शासनामध्ये आहे. लोकपाल माझे मित्रच आहेत लोकपाल असणारे.
आधी महाराष्ट्राचे होते, आता गोव्याचे आहेत लोकपाल. तर हे लोकपाल म्हणजे तिथलं शासन योग्य प्रकारे सुरू आहे की नाही याचं सगळं शहानिशा करण्याचं काम या लोकपालांकडे आहे. म्हणजे सगळ्यांच्या हक्कांचं संरक्षण होत आहे की नाही, तर भुजांपासून हे संरक्षण करणारे लोकपाल यांची निर्मिती झाली. त्यानंतर आपण जसं मागच्या वेळेस पाहिलं तसंच या ठिकाणी आहे. चालणे, फिरणे या ज्या क्रिया आहेत त्या आपल्या शरीरापासून होतात आणि शरीर जे आहे त्याचा आपण मागच्या वेळेस विचार केला होता की त्यामध्ये गायत्री मंत्राचा आपण त्यामध्ये संदर्भ घेतला होता. ओम भूः भुवः आणि स्वः. भूः म्हणजे भूलोक, भुव म्हणजे म्हणजे पाताळ, भुव म्हणजे हा भूलोक झाला आणि स्वर्लोक म्हणजे स्वर्गलोक हा जो आहे ते 3. तर या 3 ह्याच्यामध्ये आपलं शरीरसुद्धा विभागलेलं आहे. आपण पाहिलं की पायाच्या तळव्यापासून कमरेपर्यंतचा भाग, कमरेपासून हृदयापर्यंतचा भाग आणि हृदयापासून मस्तकापर्यंतचा भाग असे 3 जे आहेत. तर या तिन्ही म्हणजे भूलोक, भुवरलोक आणि स्वर्गलोक या तिघांचं आश्रयस्थान असणारं हे विराटाचं स्वरूप आहे. आता हे जे भगवंताचे चरण आहेत म्हणजे भूलोक, तर त्या ठिकाणी मागे आपण जसं पाहिलं की विराटाचा ध्यानविधी आपण पाहिला की आपण चरणापासून सुरुवात करायला पाहिजे. कारण चरण हे काय आहे की सगळ्या इच्छांची पूर्ती करणारं असं हे भगवंताचं चरण, हे विराट स्वरूपाचं चरण आहे. म्हणून विराटाचे चरण कमल जे आहेत त्यामध्ये माणसाच्या सर्व इच्छांची पूर्ती होण्याची क्षमता त्यामध्येच आहे. ती म्हणजे तो जो भगवंताचा प्रसाद त्या चरणकमळाच्या ध्यानाने आपल्याला प्राप्त होतो, तो एखाद्या संतांच्या कृपेने प्राप्त होतो, एखाद्या देवतेच्या कृपेने प्राप्त होतं, पण त्याचं मूळ स्रोत जे आहे ते विराट स्वरूपच आहे. धर्मस्य मम तुभ्यं च कुमाराणां भवस्य च विज्ञानस्य च सत्वस्य परस्यात्मा परायणम. 11व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे. ब्रह्मदेव हे नारदांना सांगतायत की नारदा, मी म्हणजे ब्रह्मदेव, तू म्हणजे नारद, त्याच्यानंतर धर्म म्हणजे हे सगळं भगवंत आणि सनकादी ऋषी म्हणजे हे चारही सनक, सनातन, सनातन, सनत कुमार या चौघांना म्हणून सनक आदी ऋषी, सनक आदी हे 4 ऋषी. त्यानंतर भगवान शंकर, त्यानंतर विज्ञान आणि अंतःकरण. आता विज्ञान काय आणि अंतःकरण काय? विज्ञान आणि ज्ञान यामध्ये थोडासाच फरक आहे. ज्ञान हे सगळ्यांची माहिती ठेवणार आहे. ज्ञान हे भगवंताचं, भगवंत म्हणजे काय, तो कसा असतो, त्याचं स्वरूप काय हे समजण्यासाठी ज्ञान आहे. आणि विज्ञान म्हणजे जे आपल्याला समजलं ते आता त्याचं प्रॅक्टिकल. आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये 2 गोष्टी असतात, 1+0 आणि 0+1. मावळकर काका, देशमुख काका यांना माहिती आहे हे सगळं. 1+0 म्हणजे फक्त त्यामध्ये तत्त्वज्ञान आहे आणि 0+1 म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन आहे, त्याचा काय म्हणतात त्याला उपयोग कुठे कुठे होतो हे ज्ञान त्या प्रॅक्टिकलमध्ये येतं. आणि 1+0मध्ये त्याचं फक्त सिद्धांत, त्याचं तत्त्वज्ञान शिकवलं जातं. पण या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञान, हे विज्ञान जे आहे त्याची पुनरुत्पत्ती या विराटापासूनच झालेली आहे. आणि विराटाच्या हे सगळे आश्रित आहेत असं म्हणतात. अंतःकरणसुद्धा या विराटाचंच आश्रित आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या स्कंदामध्ये 6व्या श्लोकामध्ये म्हणजे याच अध्यायामध्ये 4 श्लोक महत्त्वाचे आहेत, 12, 13, 14 आणि 15. आता हे श्लोक मूळ भागवतामधून आपण वाचून घ्या. त्यामधला अर्थ जो आहे तो मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो की या सगळ्या वस्तू ज्या आता पुढे मी सांगणार आहे त्या सगळ्या त्या विराट पुरुषाचंच स्वरूप आहेत, त्याचंच रूप आहे. त्या कोणत्या? तर मी म्हणजे ब्रह्मदेव, तू म्हणजे नारद, सनकादिक ऋषी, शंकर, त्यानंतर सर्व देवता, सर्व दैत्य, सगळे माणसं, सर्व नाग, सर्व पक्षी, मृग, सरपटणारे प्राणी, गंधर्व, अप्सरा, यक्ष आणि राक्षस. आता यक्ष आणि राक्षस म्हणजे काय हे पुन्हा भागवतात येणारच आहे. यक्ष रक्षांसी. यक्ष म्हणजे काय की यांचं रक्षांसी म्हणजे यांचं रक्षण करणं. यक्ष म्हणजे देवता आहेत त्या आणि नंतर भूत आणि प्रेत. आता राक्षस म्हणजे काय, यांना मारा, यांना मारा असं म्हणणारे जे ते सगळे राक्षस झाले आणि यांचं रक्षण करा असं म्हणणारे ते यक्ष झाले. नंतर भूत, प्रेत, सर्प, पशु, पितर, सिद्ध, विद्याधर, चारण. त्याचप्रमाणे या जगामध्ये जेवढे काही वृक्ष असतील ते वृक्ष, एवढंच काय पण आकाश, पाणी, जमिनीवरील सगळे प्राणी, जीवजंतू
ग्रह, नक्षत्र, धूमकेतू, तारा, वीज, मेघ, जे जे आपण विचार करू त्या सगळ्या गोष्टीमधूनच हा विराट जो आहे, ते विराट रूप जे आहे परमेश्वराचं ते व्यक्त होत असतं. म्हणजे याकडे पाहताना आपला भाव तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. या दृश्यामध्ये न अडकता त्याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. आणि हे तत्त्वज्ञान आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना सांगितलेलं आहे, की तुझी माझी जी भेट आहे ही पहिलीच भेट आहे असं समजू नको. कारण तू आणि मी खऱ्या विराटाच्या दृष्टीने आपण एकरूपच आहोत. तू आणि मी वेगळा नाही. मला भेटण्यासाठी तू तुझं सगळं सामर्थ्य घेऊन या वाघावर बसून हातामध्ये तो नाग घेतलेला आहे अशा रूपाने तू आलेला आहेस आणि तुझी माझी भेट आज पहिल्यांदाच होत आहे असं तू समजू नको. कारण आपली भेट ही केव्हाच झालेली आहे. ती त्या निर्गुणाच्या ठायी आपण एकरूपच आहोत हे सांगितलं. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सांगतात की या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आपल्याला दिसतात त्या सर्व त्या विराटाच्या स्वरूप आहेत. आणि हे सर्व विश्व जे आहे त्या विराटानेच वेढलेलं आहे. ईशावास्य उपनिषद जे आहे त्यामधला पहिलाच मंत्र आहे पहा. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा कश्चित सद्धनम. म्हणजे या जगामध्ये जेवढ्या म्हणून गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींवर एक आच्छादन आहे आणि ते आच्छादन परमेश्वराचं आहे, ते आच्छादन विराटाचं आहे. म्हणजे विराटानेच या सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि हीच गोष्ट वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात सांगितलेली आहे. विभूती योगाचा 10वा अध्याय जो आहे त्यामध्ये भगवंताच्या विभूती सांगितलेल्या आहेत. जवळपास 42 श्लोक त्यामध्ये विभूतीचे आहेत. जसं एक फक्त उदाहरण म्हणून सांगतो. आदित्यानाम अहम विष्णुर ज्योतिषाम रविरंशुमान मरीचिर्मरुताम अस्मी नक्षत्राणाम अहम शशी. सर्व नक्षत्रांमध्ये शशी म्हणजे चंद्र हे मी आहे. मरीचिम मरुताम अस्मी म्हणून मरीचादी सगळे ऋषी आहेत त्यामधलं वायुदेवता जे ते म्हणजे मी आहे. रवीर अंशमान ज्योतिषानाम म्हणजे या सगळ्या नक्षत्र तारे हे जे आहेत त्यामधला रवीर अंशमान म्हणजे रवी जो आहे तो मी आहे. आदित्यानाम अहम विष्णू. आदित्य म्हणजे आदितीचे पुत्र म्हणजे सगळ्या देवता. या सगळ्या देवतांमध्ये मी या विष्णू रूपाने आहे. मासानाम मार्गशीर्षोहम. आता मार्गशीर्ष मास सुरू आहे, आता संपत आला, म्हणून या मार्गशीर्ष महिन्याला भगवंतांनी आपली विभूती म्हणलेली आहे. जसं बागेमध्ये गेल्यानंतर एका बागेमध्ये 100,000 वनस्पती असतील, फुलं असतील, सगळे असतील. त्या बागेचा एक माळी असतो. त्या माळ्याला विचारलं की हे सगळे झाडं कोणी लावली, त्याचं संगोपन कोण करतं? तर तो माळी म्हणतो मीच करतो. ही झाडं मीच आणली, रोपं मीच आणली, त्याची निगा मीच राखतो, त्याचे येणारे फुलं जे आहेत ते भगवंताला अर्पण करतो, तो माळी म्हणतो. मग आपण एक प्रश्न विचारतो, पण यातल्या त्यात तुला कोणतं आवडतं झाड हे सांग. मग तो सांगतो मला शेवंती आवडती, मला बकुळ आवडतं, मला हे बेलाचं झाड आवडतं. म्हणजे त्या हजारोमधले काही ठराविक गोष्टी त्या मला आवडतात असं म्हणतो. तसं या विभूती योगामध्ये या ठराविक गोष्टी म्हणजे मी आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे. नंतर पांडवाचं जे आहे की सगळ्या पांडवांमध्ये अर्जुन जो आहे धनंजय, पांडवानां धनंजय, धनंजय ही सुद्धा माझीच विभूती आहे असं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी पुढचा जो श्लोक आहे त्या पुढच्या श्लोकामध्ये जवळपास हा 19वा श्लोक आहे. पादास्त्रयो बहिश्चासन प्रजानां यः आश्रमः अंतस्त्रीलोक्यास्त्वं परो गृहमेधो बृहत् द्रवतः. म्हणजे आता या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि 18 अध्यायाची विभागणी पहिले 6 अध्याय, दुसरे 6 आणि तिसरे 6 कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 भागामध्ये गीतेचे 18 अध्याय विभागलेले आहेत. त्याचप्रमाणे मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा संपूर्ण मनाचे श्लोक या 3 भागामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान या तिघांमध्ये विभागलेले आहेत. आणि त्यामुळेच मनाच्या श्लोकाची जी आरती आहे, वेदांचे जे गुह्य, शास्त्रांचे जे सार, प्राकृत शब्दा माझे केला विस्तार, ही जी आरती आहे त्या आरतीमध्ये एक चरण येतं कर्म उपासना ज्ञान गंभीर ज्याच्या मनन मात्रे आत्मा गोचर. आत्मा हे परमेश्वराचाच अंश आहे आणि त्या आत्म्याची ओळख, त्या आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून
समर्थांच्या एका वेगळ्या रचनेमध्ये समर्थ म्हणतात, आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. आधी ते करावे कर्म. मग ते कर्म कोणतंही कर्म हलक्या दर्जाचं किंवा उच्च दर्जाचं असं कधीच असत नाही. कर्म हे कर्मच आहे आणि विहित कर्म, अकर्म, विकर्म ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि कर्मयोगाचा सिद्धांत विमलजी ठक्कर यांचं पुस्तक जे आहे ते खूप सुंदर असं पुस्तक आहे. ते पण आपण वाचावं म्हणजे ह्या कर्माबद्दलच्या संकल्पना आपल्या स्पष्ट होतील. विहित कर्म मी करावे, नित्य करावे आहे ना. आपण म्हणतो त्या ह्याच्यामध्ये एका आरतीमध्ये सद्गुरूंच्या आरतीमध्ये म्हणतो, विहित कर्म मी नित्य करावे आणि हीच माझी उपासना आहे, ही माझी शुचिता आहे, तेच मी करतो. तसं या ठिकाणी म्हणतं पादस्त्रयो बहिश्वासन. त्यामध्ये मागच्यासुद्धा झालं तेच आता पुन्हा या ठिकाणी आलेलं आहे की अर्चना भक्ती हा एक समास आहे पहा आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये 14व्या दशकामध्ये 5वा समास अर्चना भक्तीचा आहे. त्यामध्ये एक ओवी आहे, सुगंध मृगय आणि मार्जरे, गाई म्हैसी वृषभ वानरे, नाना पदार्थ आणि देकुरे, देवाळी समर्पावी. कोणता? अर्चना भक्ती. भगवंताचं अर्चन पूजा कशी करावी त्यामध्ये अनेक मार्ग अनेक गोष्टी त्यामध्ये दिल्या. त्यामध्ये ही गोष्ट आहे की नाना प्रकारचे सुगंधी द्रव्य, मृग असतील, मार्जर असतील, गाई म्हशी वृषभ वानर असतील, हे नाना पदार्थ आणि एवढंच काय आणि लेकुरे म्हणजे आपली मुलंसुद्धा भगवंताला अर्पण करावी, देवाळी समर्पावी. आता कोणी केलं समर्पण हे पण आपण पाहावं. उद्धव स्वामी जे आहेत त्यांना समर्पण केलेलं आहे. कोणासाठी? समर्थांनी आपल्या संप्रदायात घेतलं, कारण त्या जन्माच्या पूर्वी त्याच्या आईवडिलांना ही कहाणी सगळी नीट वाचून घ्या की ज्यांचा देहांत झाला होता त्यांची आई ही सती जाण्यासाठी आली होती आणि समर्थांनी डोळे मिटून त्या सतींना आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. मग त्यामध्ये पती पुन्हा जिवंत झाले, दशपंचक गावाचे कुलकर्णी, आणि त्या दशपंचक गावाचे कुलकर्णी आणि त्यांची पत्नी यांच्या पोटी संसारामध्ये जो पहिला मुलगा झाला तो म्हणजे उद्धव स्वामी, समर्थांचे पहिले मठपती, समर्थांचा पुत्रच आपण म्हणूया. समर्थांच्या मृत शरीराला अग्नी देण्याचं काम या उद्धव गोसावीने केलेलं आहे. तर हे समर्पण जे आहे म्हणजे देवालय समर्पावे, नाना पदार्थ आणि लेकुरे देवाळी समर्पावे याचं उदाहरण. आता या ठिकाणी ब्रह्मदेव सांगत आहेत, म्हणजे आता एवढं सगळं मी जे सांगितलं त्याचा कुठे रेफरन्स येतो ते पहा आता, की कर्म जे आहे अविद्यारूप कर्म आहे. कारण कर्म करताना स्वार्थ असू शकतो आणि निस्वार्थी पण असू शकतो, पण ते ज्याचं त्याला माहिती. पाहणाऱ्याला असं वाटतं की हा फार भगवंताचा भक्त आहे, रोज बरोबर 8 वाजता दर्शनाला येतो, 8:30 वाजतापर्यंत इथेच असतो, मंदिरातच असतो, हा फार मोठा भक्त आहे असं पाहणाऱ्याला बाह्यतः वाटतं. पण त्या अर्ध्या तासाच्या नंतर 23.5 तासाचं त्याचं जे आचरण आहे ते कशा प्रकारचं आहे फक्त ज्याचं त्याला समजतं. त्यामुळे बाह्य आचरणाने भक्त असणं आणि अंतर्बाह्य आचरणाने भक्त असणं यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. आणि या ठिकाणी सांगतात की हे अविद्यारूप म्हणून अविद्यारूप कर्म सांगितलं. पण अविद्यारूप कर्म जरी असेल तरी ते कर्म माणसाला भोग मिळवून देतं. भोग कशाचा? स्वर्गामध्ये मला प्राप्ती व्हावी, स्वर्गाची प्राप्ती व्हावी या दृष्टीने केलेलं कर्म झालं. पण त्यामध्ये अजून एक मार्ग आहे, तो म्हणजे कर्मे येशू भजावा. त्या कर्मातूनच परमेश्वराचं भजन, परमेश्वराचं पूजन अर्चन हे आपण करू शकतो. म्हणून आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाचे पावणे, अशा गोष्टी. आणि दुसरीकडे विद्यारूप उपासना मार्ग, विद्यारूप उपासना मार्ग. आता लहान मुलाला जसं शाळेत जाताना लहानपणी डब्बा देतो आपण, काहीतरी खाऊ देतो, त्या खाऊच्या ओढीने तो शाळेमध्ये जातो. पुढे पुढे त्याला डब्बा दिला तरी तो म्हणतो की मला तो खायलाच वेळ नव्हता. मुलांच्याबरोबर मुलं जेव्हा मोठे शिकायला दुसरीकडे जातात आपण बरंच काही देतो, तर मुलं म्हणतात आई ते मी काढलंच नाही 2-3 दिवस, मला खूप कामं होते, होमवर्क होता, असं होतं तसं होतं आणि त्याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. म्हणजे आता तो वेगळ्याच ह्याच्यामध्ये व्यस्त झालेला आहे, त्यामुळे या गोष्टी त्याला लहान सहान वाटायला लागतात. तर असंच या ठिकाणी सांगितलेलं आहे की अविद्यारूप उपासना मार्ग, विद्यारूप उपासना मार्ग म्हणून विद्या जी आहे त्यासाठी केलेली उपासना,
त्यासाठी केलेली साधना, या साधनेतून काय प्राप्त होतं तर मोक्ष प्राप्त होतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी कर्म असो किंवा उपासना असतो, या दोन्हीचा आधार काय आहे तर तो पुरुषोत्तम भगवंतच आहे. या दोन्हीचा आधार ते विराट स्वरूपच आहे. आता या ठिकाणी ब्रह्मदेव सांगतात नारदांना की जेव्हा माझी उत्पत्ती झाली त्या कमळाच्या भगवंताच्या नाभी कमळातून निर्माण झालेली ती कमळाचं देठ आणि त्यामधलं कमळाचं फूल आणि त्यामध्ये असणारा मी जेव्हा विचार करू लागलो की जेव्हा बाहेर पाहिलं तर सगळीकडे पाणीच पाणी आहे, मग हे एकच फूल, कुठेच काही दुसरं काही नाही, जीवजंतू नाही, काही नाही, मग माझी उत्पत्ती झाली कशी? आणि मग अशा वेळेस मला भगवंतांनी काय सांगितलं होतं की तप तप 16वं आणि 21वं अक्षर त आणि प पुढे येणार आहे सगळं कृष्णाच्या याच्यामध्ये. तर हे तप करण्यासाठी मला सांगितलं. आता तप आणि यज्ञ करण्यासाठी यज्ञाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी या मी आता कुठून आणाव्यात असा मला प्रश्न पडला की ज्या काळी सगळीकडे फक्त जलमय अशी पृथ्वी झाली होती. मग त्यावेळेस यज्ञासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या? तर यज्ञासाठी पात्र पाहिजे, भांडे पाहिजेत, जव पाहिजे, तांदूळ पाहिजे, धान्य पाहिजे, तूप पाहिजे, स्निग्ध पदार्थ पाहिजे, रस पाहिजे म्हणजे साही रस, षड्रस हे पाहिजेत, लोखंड, माती, पाणी, रुख, यजु, साम म्हणजे ते तिन्ही वेद पाहिजेत. वेदत्रय असं म्हणतात. मग यज्ञांची नावं पाहिजेत, वेगवेगळे यज्ञ, त्यांचे मंत्र, त्यांच्या दक्षिणा, त्यांचे व्रत, हे सगळ्या गोष्टी यज्ञासाठी पाहिजेत. मग आता मी त्यावेळेस कुठून काय आणणार असं ब्रह्मदेव सांगतात. पण मग मी या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या विराट पुरुषाच्या अंगापासूनच एकत्र केल्या, विराट पुरुषाच्या अंगापासूनच उत्पन्न केल्या. परवा 2 दिवसापूर्वी ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ सोपानदेव यांची पुण्यतिथी झाली, म्हणजे समाधी दिवस होता. त्या समाधी दिवसाच्या दिवशी आणि त्यांचं ते लहानपण जे होतं सोपानदेवांचं, सोपानदेवांना एक सवय होती लहानपणापासून, त्या चारी भावंड जेव्हा यात्रेमध्ये असतील तेव्हा सोपानदेव लहान असल्यामुळे ते जे काही मिळतील ते दगडं असतील, फुलं असतील, हे सगळं गोळा करायचे आणि रोज ते पूजा करायचे. आता ती पूजा त्या सृष्टीमधूनच त्याने निर्माण केली की नाही. ती दगडं तिथनंच आणले, जे फुलं जंगलात सापडले तीच आणले आणि त्याचाच तो भाव घेऊन तिथे पूजा करायचे. आता हे शंकर आहेत, हा विष्णू आहे, हा ब्रह्मदेव आहे, हे विराटाचं स्वरूप आहे असं म्हणून त्या भावनेने ते पूजा करायचं. तर सोपान म्हणजे शिडी, म्हणजे या देहापासून परमेश्वरापर्यंत जाण्याचा सोपान जो मार्ग आहे तो अशा कर्मातून त्यांना प्राप्त झाला. आणि म्हणून आत्ता आपण त्यांची 726वी समाधी दिवस आपण साजरा केला त्या सोपान दिवस. तर या ठिकाणी सुद्धा विराट पुरुष म्हणतं, या ब्रह्मदेव म्हणतात की या विराटाची पूजा करण्यासाठी मी या सगळ्या गोष्टी त्या विराट स्वरूपापासूनच निर्माण केल्या, त्यातूनच मिळवल्या. आणि ते म्हणून आपण काय म्हणतो जेव्हा पूजा करतो, गुरुजी येतात आपल्या घरी तेव्हा ते सांगतात त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये ग्रहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर. परमेश्वरा तुझ्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी मी आणल्या त्यापैकी एकही गोष्ट मी स्वतः निर्माण करू शकत नाही. त्वदीय वस्तू, तुझ्याच वस्तू तुझ्यासाठी मी समर्पण करत आहे. ग्रहाण, त्याचं ग्रहण करा. सम्मुखो भूत्वा म्हणजे या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष ते ग्रहण करा. आणि प्रसिद्ध परमेश्वर, प्रसिद्ध म्हणजे तुमचा आशीर्वाद, तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि मला आशीर्वाद द्या. अशा पद्धतीने यज्ञाने भगवंताची आराधना ब्रह्मदेवाने केली. मग सांगतात नारायणे भगवती तदिदं विश्वमाहित्यं गृहीत मायो हृद्गुणः सर्गादा अवगुणः स्वतः. म्हणजे हे सर्व विश्वच त्या भगवान नारायणामध्ये स्थिर आहे. आणि ते कशा प्रकारे स्थिर आहे आणि त्याच नारायणाने तो गुणरहित असतानासुद्धा तिन्ही गुणांचा आश्रय घेतला आणि म्हणून त्या विराट स्वरूपाच्याकडून ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर या तिन्ही देवता निर्माण झाल्या. या तिन्ही देवतांमध्ये एकामध्ये सत्वगुण आधिक्य आहे, एकामध्ये तमोगुणाचं आधिक्य आहे आणि एकामध्ये रजोगुणाचं आधिक्य आहे. म्हणून ब्रह्मदेव सांगतात मी या विश्वाची निर्मिती करतो, त्याच्या अधीन राहून रुद्र हा सगळ्यांचा संहार करतात आणि तसंच तिन्ही गुण धारण करणारे भगवान विष्णू रूपाने मी यांचं पालन करतो. म्हणजे या तिन्ही देवता एकच आहेत
आणि त्यांच्या मागे असणारी शक्ती म्हणजे हे भगवंताचं विराटाचं स्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव सांगतात की माझी वाणी कधीही असत्य होत नाही. म्हणजे काय, हे ब्रह्मवचन आहे. आपण म्हणतो ब्रह्मवचन, जे कधीही असत्य होत नाही. ब्रह्मसंकल्प म्हणजे माझा संकल्प कधीही वाया जात नाही. मी संकल्प केला आणि ती गोष्ट घडली नाही असं कधीच होत नाही. आणि माझी इंद्रिये कधीही कुमार्गाने जात नाहीत. का नाही जात? कारण याच्या मागे असणारं विराटाचं स्वरूप हे महत्त्वाचं आहे. म्हणून ब्रह्मदेव सांगतात की मी माझे मानसपुत्र 10 मानसपुत्र, त्यामध्ये सगळ्यात पहिले मानसपुत्र कोण असेल तर हे चारी भाऊ सनकादिक ऋषी आहेत. आणि सगळ्यात शेवटचे कोण आहेत तर हे नारदा तू आहेस. भगवान शंकर म्हणजे हे सगळे आपण सगळे असूनसुद्धा त्या विराटाचं स्वरूप आपण जाणू शकत नाही. आता त्यामुळे आपल्या आपल्या परिस्थितीवरून लक्षात घ्या की आपण हे सगळं ऐकलं तरी आपल्याला हे सगळं कठीण वाटतं. का कठीण वाटतं? कारण जेव्हा ब्रह्मदेव प्रत्यक्ष विष्णू शंकर हे सांगतात की त्या विराटाला आम्ही जाणू शकत नाही. आणि एकम सत्विप्रा बहुधा वदंती या न्यायाप्रमाणे अनेक संतांनी त्या विराटाचं स्वरूप वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्यासमोर मांडलेलं आहे. ते मांडतात, ते शब्दामध्ये मांडतात, पण त्यांचा अनुभव जो आहे काही वेगळा आहे. आणि यापैकी कोणीही त्या स्वरूपापर्यंत पोहोचू शकलेलं नाही असं सर्वसाधारणपणे आपल्या दृष्टीस येतं. पण काही जण मात्र त्यापर्यंत पोहोचू शकतात. कारण भगवंत कसा आहे? तो अजन्म आहे, पुरुषोत्तम आहे, ज्ञानस्वरूप आहे. अंतरात्म्याच्या रूपाने तो एकच आहे, सत्य आहे आणि परिपूर्ण आहे. म्हणून या जगामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तू, त्या सजीव असो किंवा निर्जीव असो, जड असो किंवा त्या काय म्हणतात त्या चंचल असो, या सगळ्यांमध्ये तोच भगवंत आहे. म्हणून सनातन आणि अद्वितीय असं तत्त्व या ठिकाणी आहे. असं या विराटाच्या स्वरूपाचं वर्णन या 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. स्कंद 2 6वा अध्याय. आता यानंतर अजून 2-3 गोष्टी आहेत त्या पाहू आणि मग थांबूया आपण. परमतत्वरूप किंवा तत्वमय असे भगवंताचे स्वरूप कोणते? हे त्या 3 श्लोकामध्ये सांगतात. विभूतींचे एक प्रकारे वर्णन यामध्ये केलेलं आहे. याच अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये 42, 43 आणि 44 यामध्ये की नारदा परमपुरुष परमात्म्याचे जे मुख्य लीला अवतार आहेत, शास्त्रात सांगितलेले आहेत, त्या विराटाच्या ज्या लीला आहेत, त्यांचे जे अवतार आहेत, त्या सर्वांचे क्रमशः मी आता वर्णन करतो. विराटचं स्थूल रूप पाहिलं आपण पहिल्या अध्यायामध्ये. आता या 6व्या अध्यायामध्ये विराटाचं विभूती पाहिलं, त्याचं अवतार पाहिले आपण. आणि आता ब्रह्मदेव सांगतात की आता या मुख्य अवतार जे आहेत त्यांचं वर्णन, आता तुझा प्रश्न असल्यामुळे आता ते मी तुला सांगणार आहे. आणि ते मात्र तू अगदी लक्ष देऊन ऐक. कारण ही जी चरित्र आहेत भगवंताच्या अवतार कसे अंशावतार आहेत, पूर्णावतार आहेत, असे अनेक प्रकारचे अवतार आहेत. आपल्या ठिकाणीसुद्धा परमेश्वर आहे, पण आपण अंश अवतार आहे, म्हणजे अंशावतारापेक्षा अजून खाली आहोत आपण. आणि जे मुख्य अवतार आहे रामकृष्ण, जे आपण निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, कुर्म रूप जय जय राम आणि शेवटी रामकृष्ण रूप जय जय राम, असे आपण पूर्ण 10 अवताराचं वर्णन त्या रामनामावलीमध्ये आपण करतो. आणि त्यानंतर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये विराट स्वरूपच आहे. आणि म्हणून ते सांगतात की त्यांची चरित्रे फार मधुर आहेत, त्यांनी केलेलं कार्यसुद्धा मधुर आहे. आणि ते सगळं जर आपण श्रवण केलं तर आपल्या इंद्रियांचे, श्रवण म्हणजे एक इंद्रिय झालं श्रवणेंद्रिय, आपल्या पंचेंद्रियांचे दोष जे आहेत ते सहजपणे दोष दूर होतात. आणि म्हणून तू लक्षपूर्वक हे सगळं ऐक. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पारटे तत्काळ. म्हणून श्रवणाला महत्त्व. श्रवणभक्ती निरूपण. श्रवण या एका विषयावर 5-5 समाज समर्थाने ग्रंथराज दासबोधामध्ये लिहिले. याचं कारण एकच, कारण ह्या श्रवणानेच तिथपर्यंत आपल्याला पोचता येतं. असा हा 6वा अध्याय या ठिकाणी आहे. या 6व्या अध्यायामध्ये सगळ्यात शेवटी इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कंदे 6ठोऽध्यायः संपूर्णः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता स्कंद 2 आणि अध्याय 7वा, म्हणजे आत्ताच जे सांगितलं की या परमपुरुष परमात्म्याचे जे मुख्य लीलावतार आहेत, शास्त्रात सांगितलेले आहेत, त्याचे मी आता क्रमशः वर्णन करतो. म्हणून आता हा पुढचा अध्याय पुढच्या शुक्रवारी जो आहे तर भगवंताच्या लीलावतारांच्या कथा
आता त्या सगळ्या कथा अगदी थोडक्यात सांगितलेल्या आहेत. ते आपल्याला आता पुढच्या वेळेस पाहिजे आहेत. आता आपण आरती म्हणूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणायची आपल्याला 1-2 मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा संग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान झालं. हो, धन्यवाद. आरती तुम्ही